गुडघेदुखी आणि वात संपवण्यासाठी जर तुम्ही रोज सकाळी उठून कॅल्शियमच्या गोळ्या किंवा महागडे पेनकिलर्स खात असाल तर आत्ताच्या आत्ता थांबा. कारण या गोळ्या तुमची सांधेदुखी कधीच बरी करणार नाहीत. उलट तुमच्या शरीरातील अंतर्गत अवयव कायमचे निकामी करतील. नमस्कार, मी दीपा. किचन विथ दीपामध्ये आज मी तुम्हाला एक असं कटू सत्य सांगणार आहे जे मोठे डॉक्टर्स तुम्हाला कधीच सांगत नाहीत. शरीरातील जुनाट वात संपवण्यासाठी आणि घासलेले गुडघे पुन्हा पूर्ववत करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधांची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात असणाऱ्या अशा 2 साध्या गोष्टी एकत्र करून जर तुम्ही हा 1 ग्लास काढा तयार केला तर सांध्यांमध्ये साठलेला संपूर्ण आजार आणि युरिक ॲसिड एका रात्रीत लघवीवाटे बाहेर पडू शकतं. फक्त 3 दिवस माझ्या सांगण्यानुसार हा घरगुती तोडगा करून पहा. वाताने जखडलेले सांधे इतके मोकळे होतील की वयाच्या 80तही तुमचे पाय कधीच दुखणार नाहीत. स्वयंपाकघरातील त्या 2 गुप्त गोष्टी कोणत्या आहेत, हा काढा कसा तयार करायचा आणि तो दुपारच्या जेवणानंतरच का घ्यायचा, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढील 3 मिनिटे अजिबात स्किप करू नका. कारण चुकीच्या पद्धतीने घेतलेला घरगुती उपायसुद्धा शरीराला विष ठरू शकतो. मित्रांनो, जेव्हा आपल्या शरीरात वात दोष प्रमाणाबाहेर वाढतो तेव्हा सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे तीक्ष्ण खडे जमा होतात. यामुळे सकाळी उठल्यावर पाऊल जमिनीवर टेकवता येत नाही, गुडघे कडक होतात आणि ते वाकवताना हाडं एकमेकांवर घासून असह्य वेदना होतात. म्हणूनच डॉक्टर तुम्हाला ज्या गोळ्या देतात त्या केवळ काही वेळासाठी तुमच्या वेदना दाबायचे काम करतात, पण आजार मुळापासून संपवत नाहीत. आता वेळ आली आहे आपल्या स्वयंपाकघरातील त्या 2 जादुई गोष्टी उघड करण्याची, ज्या या वाढलेल्या वाताला शरीरातून खेचून बाहेर काढतात. त्या 2 गोष्टी म्हणजे आपल्या घरातील आले म्हणजेच अद्रक आणि धाग्याची खडीसाखर. आयुर्वेदानुसार अद्रक हे जगातील सर्वात शक्तिशाली वातनाशक औषध मानले गेले आहे, कारण यामध्ये जिंजरॉल नावाचे तत्व असते जे सांध्यांमधील जुनाट वात आणि सूज चुंबकीय ताकदीने खिचून बाहेर काढते. पण लक्षात ठेवा, अद्रक प्रकृतीने अत्यंत उष्ण असते, त्यामुळे ते थेट किंवा जास्त खाल्ल्यास पोटात आग पडू शकते. म्हणूनच अद्रकाची उष्णता मारण्यासाठी आणि शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी त्यासोबत धाग्याची खडीसाखर वापरणे 100% अनिवार्य आहे. खडीसाखर रक्तातील उष्णता शांत करते आणि अद्रकाचा औषधी गुणधर्म दुप्पट वेगाने हाडांपर्यंत पोहोचवते. जेव्हा हे 2 पदार्थ योग्य प्रमाणात एकत्र येतात तेव्हा सांधेदुखीवर हे जगातील सर्वात स्वस्त आणि रामबाण औषध बनते. आता हा काढा बनवण्याची आणि घेण्याची ती गुप्त पद्धत नीट समजून घ्या, कारण 90% लोक इथेच चूक करतात आणि त्यांचे गुडघे अजून जास्त जखडतात. एका पातेल्यात 1 मोठा ग्लास पाणी गरम करायला ठेवा. त्यानंतर केवळ आपल्या हरभऱ्याच्या दाण्या एवढाच म्हणजेच अर्धा इंच अद्रकाचा तुकडा स्वच्छ धुवून किसून त्या पाण्यात टाका. आता हे पाणी मंद आचेवर कमीत कमी 5 मिनिटे उकळू द्या. इथे सर्वात महत्त्वाची आणि गुपित गोष्ट म्हणजे पाणी उकळताना पातेल्यावर झाकण अजिबात ठेवू नका, जेणेकरून अद्रकाची अतिरिक्त उष्णता वाफेवाटे बाहेर निघून जाईल. पाणी उकळून अर्धे झाल्यावर हा काढा एका कपामध्ये गाळून घ्या आणि तो कोमट असताना त्यात अर्धा चमचा बारीक केलेली धाग्याची खडीसाखर मिक्स करा. हा काढा तुम्हाला रोज सकाळी उपाशीपोटी अजिबात घ्यायचा नाही, तर दुपारच्या जेवणानंतर बरोबर अर्ध्या तासाने चहाऐवजी चहासारखाच घोट घोट करून प्यायचा आहे. दुपारच्या जेवणानंतर हा काढा प्यायल्याने पोटात गॅस किंवा वात तयार होणे जागच्या जागी थांबते, अन्नाचे पचन वेगाने होते आणि अवघ्या 3 दिवसात तुमचे कडक झालेले सांधे पूर्णपणे मोकळे होतात. या उपायाचे नियम पाळले तर तुम्हाला याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून येतील. आता वेळ झाली आहे आपल्या चॅनलच्या सर्वात खास भागाची, म्हणजेच दीपाच्या स्पेशल बोनस टिपची, जी तुमच्या वेदना 50% अजून कमी करेल. हा काढा पिण्यासोबतच रोज रात्री झोपताना तुमच्या दोन्ही गुडघ्यांना एरंडेल तेलाने म्हणजेच कॅस्टर ऑइलने हलक्या हाताने मालिश करा आणि सकाळी 15 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. उन्हातील व्हिटॅमिन D3 हाडांना ताकद देईल आणि एरंडेल तेल सांधे झटपट मोकळे करेल. तर मित्रांनो, अद्रक आणि खडीसाखरेचा हा अचूक तोडगा तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या घरातील गरजू लोकांना व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गुडघेदुखीपासून आराम मिळेल. आपल्या किचन विथ दीपा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. सुरक्षित रहा, निरोगी रहा. धन्यवाद.